बुलढाण्यातून बातमी आहे। शेगावमध्ये महिला वाहकाचा आगार व्यवस्थापकानं विनयभंग केला। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आरोपींवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही। पीडित महिला वाहकाचं शेगाव बस स्थानकासमोर गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मी सकाळी 6:30 वाजेपासून इथं ड्युटीवर आलेले असताना त्यांनी मला 1 वाजेपर्यंत बसून ठेवले। त्यानंतर त्यांनी माझ्यासोबत गैरकृत्य केले। त्याच्यानंतर मी त्यांना जॉब विचारले असता त्यांचे 3 सहकारी यांनी त्यांना म्हटले की आगार व्यवस्थापक यांची मागणी पूर्ण करा। त्यानंतर आम्ही पोलिसात जाऊन आमचे 2 कर्मचारी भाऊ मोहम्मद रिजवान आणि प्रमोद पोहरे यांच्यासोबत जाऊन तक्रार दाखल केली। त्यावर अजूनही कारवाई झालेली नाही। हायकोर्टाचा माननीय उच्च न्यायालय यांचा आदेश झाल्यानंतर सुद्धा अजून कारवाई झालेली नाही। गेले 7 दिवस झाले आम्ही इथं उपोषणाला बसलेले आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।